बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी नकली नोटांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला। केवळ 35,000 रुपयांच्या बदल्यात 3.5 लाख रुपये देण्याचा आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून चिल्ड्रन्स बँकेच्या 500 रुपयांच्या तब्बल 699 नकली नोटा जप्त करण्यात आल्या। पैशांचा हाव माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकतो याचं जळजळीत उदाहरण बुलढाण्याच्या मलकापूर शहरात पाहायला मिळालं। हैदराबादवरून 35,000 रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 3.5 लाख रुपयांच्या नोटा देण्याचं आमिष दाखवून लूटमार करण्याची एक मोठी योजना आखली गेली होती। मात्र मलकापूर शहर पोलिसांना या गुप्त कटाची आधीच माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी मलकापूर शहरात अत्यंत चाणाक्षपणे जाळं विणलं। या सापळ्यात ईश्वर अशोक मेहजरे आणि गौतम मुकुंद तायडे हे 2 संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पोलिसांनी जेव्हा त्यांची झडती घेतली तेव्हा पोलिसांनाच धक्का बसला। त्यांच्याकडून चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया लिहिलेल्या 500 रुपयांच्या तब्बल 699 नकली नोटा जप्त करण्यात आल्या। यासोबतच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल आणि 4 मोबाईल फोन असा एकूण 95,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला। मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे का याचा तपास पोलीस करत आहे। 2 इसम हैदराबाद इथून मलकापूर या ठिकाणी आलेले होते। त्यांची डीबी पथकाने विचारपूस केली तर त्यांनी इंस्टाग्रामवरून काही व्हिडिओ बघून 35,000च्या बदल्यात 3,50,000 रुपये मिळतात अशा प्रकारचे रील त्यांनी पाहिलेली होती। त्या रीलच्या अनुषंगाने त्यांच्याशी काही इसमांनी मदापुरी तालुका मुक्ताईनगर येथील काही इसमांनी व मलकापूर शहरातील पेट्रोलिंगमध्ये असणाऱ्या डीबी पथकाने सदर इसमांसोबत त्यांना विश्वासात घेऊन सापळा कारवाई करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे सापळा रचून त्यांना पकडण्यात आलेले आहे।